सिल्लोडमधील गुंडगिरी रोखण्यासाठी भाजपनं साथ द्यावी. उद्धव ठाकरेंची साथ तर खुर्ची गेल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम, सत्तारांचा पलटवार. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. तर कार्यकर्त्यांना भाजपचा मुख्यमंत्री व्हावा वाटणं स्वाभाविक असल्याचा निर्वाळा. बटेंगे तो कटेंगेला विरोध करणाऱ्यांना लोकभावना कळली नसावी. देवेंद्र फडणवीस यांचं अजित पवारांच्या विरोधाला प्रत्युत्तर. पंकजा आणि विखे पाटलांनीही म्हटलंय बटेंगे तो कटेंगे अमान्य. दोन 2019ला भाजपसोबत सरकार स्थापनेची बैठक अदानींच्या घरीच झाली, पण ते चर्चेत नव्हते. शरद पवारांचा दावा. तर बैठक ना अदानींच्या घरी ना त्यांच्या उपस्थितीत, फडणवीसांचा खुलासा. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या प्रचार सभांमध्ये वरुणराजाची हजेरी. दोन्ही नेत्यांनी ठोकली भर पावसात भाषणं. हिंगोली आणि उमरखेडमध्ये गृहमंत्री अमित शहांच्या बॅगची तपासणी. हेलिकॉप्टर लँड होताच निवडणूक अधिकाऱ्यांकडून चाचपणी. सतरा तारखेच्या शिवाजी पार्कवरील सभेला परवानगी मिळाल्याचा मनसेचा दावा, मात्र सभा घेणार नसल्याचं स्पष्ट. आम्ही हे करू नाही हे नावानं मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध. राज्याचं औद्योगिक धोरण, कृषी, पर्यटन, मराठीचा सन्मान, गडकिल्ले संवर्धनाची आश्वासनं. इचलकरंजीत शरद पवारांच्या भाषणादरम्यान पुन्हा पावसाचा जोर. निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, पवारांचं वक्तव्य. काँग्रेस खासदार राहुल गांधींचा प्रकाश आंबेडकरांना फोन. एन्जिओप्लास्टीनंतर आंबेडकरांच्या तब्येतीची विचारपूस, काळजी घेण्याचा राहुल गांधींचा सल्ला. गुजरातच्या पोरबंदर समुद्र किनाऱ्यावर 500 किलोंचं ड्रग्ज जप्त. एनसीबी आणि एटीएसची संयुक्त कारवाई. तर काल रात्रीपासून सुरू होतं सर्च ऑपरेशन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.